मिरज तालुक्यातील आरग येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भूमी येथे सुरू असलेल्या बौद्ध विहाराच्या कामातील त्रुटी आणि अपूर्ण राहिलेल्या कामांबाबत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली मिरज विश्रामगृह येथे संबंधित विभागातील अधिकारी व कंत्राटदारांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। यावेळी कामातील उणीवा तातडीने दूर करून संपूर्ण काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले। बौद्ध विहाराच्या बांधकामात काही त्रुटी आढळल्याने हे काम अद्याप ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आलेले नाहीत। तसेच अधिकृत उद्घाटन सोहळाही झालेला नाही। यापूर्वी सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामातील त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत 14 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती व अपूर्ण राहिलेले सर्व काम पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले। संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। मात्र काम पूर्ण न झाल्यामुळे भाजपा नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते। त्या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अधिकारी ठेकेदार यांची बैठक घेऊन 10 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले। तसेच मूळ आराखड्यात समाविष्ट नसलेल्या मात्र ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आलेल्या आवश्यक कामांसाठी स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले। आरग येथील या पवित्र भूमीला विशेष महत्त्व असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी या ठिकाणी असल्याने या स्थळाचे पावित्र्य, सौंदर्य आणि दर्जा जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे। त्यामुळे कामामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा देण्यात आला। यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, सुशांत दादा खाडे, आंबेडकरी नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमर नलावडे, उपकार्यकारी अभियंता परशुराम नंदीवाले, समाज कल्याण अधिकारी कामत, खाजगी वास्तुशास्त्रज्ञ कोष्टी, रिलायन्स बिल्डअप कॉन्ट्रॅक्टर खराडे, आरग येथील अजित कांबळे, पृथ्वीराज कांबळे व आरगचे सर्वधर्मीय ग्रामस्थ उपस्थित होते। आरगचं जे बौद्ध विहार बांधलं आपण त्यामध्ये काही त्रुटी असल्या कारणानं ते आपण ग्रामपंचायतीला हँडओव्हर करू शकलो नाही आहे आणि त्याचं उद्घाटन घेऊ शकलो नाही आहे। मंत्री महोदय सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेब इथं आले, त्यांनी बघितलं, न उद्घाटन करता त्यांनी करेक्शन करायला सांगितलं, दुरुस्त करायला सांगितलं आणि ते परत गेले। अधिकाऱ्यांची बैठक घेत असताना आम्ही सगळ्याच एजन्स्या सगळ्या बोलवल्या आहेत, अधिकारी सगळे बोलले आहेत आणि त्यामध्ये ज्याच्या पार्टमध्ये जो डिफॉल्ट आहे ते डिफॉल्ट दुरुस्त करण्यासाठी आज आम्ही बैठका नियोजित केलेली आहे। 14 तारखेपर्यंत 14 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला हे काम संपवायचं असं आम्ही टार्गेट दिलेलं आहे। जे काम स्कोपमध्ये आहे पण ते व्यवस्थित नाही आहे तर त्या कॉन्ट्रॅक्टनं ते बदली करून करायचं आहे आपल्याला। जे स्कोपच्या बाहेर जे ग्रामस्थांनी काय डिमांड केलं की काय पाहिजे आम्हाला त्याचं इस्टिमेट करून आपल्याला त्याला किती पैसे लागतात ते बघून आपल्याला त्या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे। तर ह्या दृष्टिकोनातून बौद्ध विहार हे चांगलं, कारण तिथं पावित्र्य आहे, बाबासाहेबांच्या अस्थी तिथं आहे, त्यामुळे त्याचं पावित्र्य ठेवणं आणि ते सुशोभीकरण करणं हे आमच्या सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं काम आहे आणि ते करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न केला आहे। अधिकाऱ्यांना ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत, विनंत्या केल्या त्या विनंत्याला आपण सगळ्यांनी पात्र राहायचं आहे। एवढं इजी घेऊन चालणार नाही आहे, कारण मंत्र्यांचं लक्ष मंत्री स्वतः मॉनिटर करत आहेत। तुम्हाला मंत्र्यांचा फोन त्याशी आलता बरोबर ना, मंत्री स्वतः मॉनिटर करत आहेत, त्यामध्ये कुठेही आपण कमी पडू नका, व्यवस्थित हे बौद्ध विहार बांधण्यासाठी आपण सहकार्य करा, एवढीच माझी विनंती। धन्यवाद। मिरज तालुक्यातील आरग येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी तिथं आहेत आणि त्या ठिकाणी मिरजेचे आपले कार्यतत्पर आमदार, माजी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे साहेबांनी 3 ते 3.5 कोटी रुपये तिथं निधी दिला होता। त्या ठिकाणी अभिवादन भूमीचं काम सुरू होतं, पण काही तिथल्या त्रुटी ह्या क्लिअर झाल्या नसल्यामुळं अभिवादन भूमीचं काम पूर्ण झालं नाही। 10 तारखेला मी स्वतः आपल्या समाज बांधवांसहित तिथं व्हिजिट केली होती। त्या व्हिजिटमध्ये बऱ्याचशा त्रुटी आढळून आल्या आणि मग त्या अधिकाऱ्यांना आपण त्यावेळेला एक अल्टिमेटम दिला होता की मिरजेच्या आमदारांच्या अध्यक्षतेखाली आपण मीटिंग लावा, अन्यथा तीव्र आंदोलनाला आपल्याला समोर जावं लागेल। त्या अनुषंगानं PWDच्या अधिकाऱ्यांनी संबंधित सर्व कॉन्ट्रॅक्टर्स, आर्किटेक्ट,
सर्वांना संयुक्तिक आज सुरेशभाऊ खाडेंच्या अध्यक्षतेखाली बैठक लावली आणि आर्गेतील आमच्या समाज बांधवांनी तिथल्या त्रुटींबाबत जे 17-18 मुद्दे काढलेले होते त्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. समाधानकारक सुरेशभाऊ खाडे साहेबांनी सर्वांना एक आदेश दिला की 14 ऑक्टोबरला मला तिथं कार्यक्रम घ्यायचा आहे आणि ते 10 ऑक्टोबरपर्यंत हे सर्व काम आपण पूर्ण करा. अशा कॉन्ट्रॅक्टरना, आर्किटेक्टना, PWDच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपण दिलेल्या इशाऱ्याला अनुसरून आणि भाऊनी दिलेला आदेश ह्या अधिकाऱ्यांनी पाळून 10 ऑक्टोबरपर्यंत ते काम पूर्ण करावं व महाराष्ट्रातून कर्नाटक बाँड्रीवरून येणाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायांना हे अभिवादन भूमी दर्शनासाठी खुली करण्यात यावी अशा पद्धतीची विनंती सुद्धा आज मी सर्वांना करतोय. जर 10 ऑक्टोबरपर्यंत जर ते काम पूर्ण झालं नाही तर मग जी होणारी परिस्थिती निर्माण होईल त्याला फार मोठ्या प्रमाणात या अधिकाऱ्यांना, कॉन्ट्रॅक्टरना सगळ्यांना मग फेस करावं लागेल असा इशारा देतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय.